अत्यंत महत्त्वाचा दिवस असेल. तर चलूया मैदानावर, जिथे आजच्या दिवसातील शेवटचा सामना सुरू होतोय. पहिली इनिंग्स संकेत एक आक्रमक फलंदाज, साईचा वंडरबॉय ज्याला म्हटलं जातं, अनेक मॅन ऑफ द सिरीज ओपनमध्ये मिळवलेल्या असा संकेत मोकल आणि नॉस्ट्राईक एंडला समाधान गावंड. ह्याच्यासुद्धा क्रिकेट खेळायला तोड नाही आहे असा समाधान गावंड. पाहूया. आणि गोलंदाज प्रणित ठाकूर पहिला चेंडू पाठलाग करून मारण्याचा प्रयत्न फसतोय. पंचांचा इशारा, स्वेरचा अवांतर धाव्याने संघ पोचतोय. एक समोर कायच नाही दिसत, खाली बसले तरी चालतील. पहिला चेंडू अतिरिक्त. पाहूया प्रणित. आणि हा आता मात्र गॅप सिलेक्शन, चेंडू जातोय सीमा पार. टांगा पलटी घोडे पडार. धावा मिळाला 4. संकेत आपलं वैयक्तिक खातं खोलतोय 4च्या धावसंख्येने. प्रणित याला विकेटसाठी प्रत्येक विकेट मागे 500 रुपये आहेत. हा चेंडू आता मात्र जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न, 100 रुपयाचं पारितोषिक जिंकलेलं आहे प्रणित ठाकूर यांनी. हॅट्रिकसाठी 500 रुपये आहेत. पाहूया. पहिल्या चेंडूवर वाईट, दुसऱ्यावर चौकारी, तिसऱ्यावर विकेट. ही आहे साई प्रीमियर लीगची खासियत. चौकार खाल्ला होता जरूर गोलंदाजाने, मात्र कमबॅक पहा. विकेट. विस्फोटक फलंदाज संकेत मोकल मैदानाच्या बाहेर. आणि ही मॅच जर जिंकली रणजित इंटरप्राइजेसने तर पुढच्या 2 मॅचमधून एक मॅच त्यांना जिंकावी लागेल क्वालिफायसाठी. आणि संकेत 11 म्हणजे विपक्षी टीम आहे क्वालिटी बॉईज, हे जर पराभूत झाले तर मात्र पुढचं आव्हान खडतर असेल. हा सामना क्वालिटी बॉईजला जिंकावाच लागेल, जेणेकरून या स्पर्धेतील आव्हान ते जिवंत ठेवू शकतात. पाहूया. पहिला मोठा आद्रा, पहिला मोठा मासा गळायला लागलाय. तो प्रणित ठाकूरच्या 100 रुपयाचा मानकरी ठरतोय तो. पाहूया पुढचा चेंडू. हा हलक्या हाताने, कुठलीही धाव नाहीये, कुठलाही धोका पत्करायचा नाहीये. 5 षटकांचा सामना आहे, त्यामुळं विकेट फार महत्वाचे आहे. 30 चेंडू आहेत. आतापर्यंत 5 धावा खर्च केल्यात या गोलंदाजाने, एक विकेट घेतलेला आहे. आणि हा चेंडू बॅटची कडा, चांगलं फिल्डिंग, एकच धाव. समाधान गावंड आपलं खातं खोलतोय. एकाने संघ पोचतोय 1 बाद 6च्या घरात. सतीश, विराट कोहली, रिकी पॉन्टिंग, बाबर आझम मधल्या फलीतील म्हणजे वनडाऊनला येणारे नामवंत खेळाडू त्यांच्या पंक्तीत बसतोय. पाहूया तशी कामगिरी करतोय का. आणि हा पाठलाग करण्याचा प्रयत्न होता ऑफस्टंपचा थोडासा बाहेर. पंचांचा इचारतोय, सोयरचा अवांतर धावा 2, तर संघ पोचतोय 1 बाद 7च्या घरात. आणि डॉट चेंडूची सांगता. आणि संकेत मोकल हा मोहरा तंबूत परतलाय. मला वाटतं यश मोकल यांनी कॅच पकडली. वडील सुद्धा या टीम मध्येच होते, मात्र खेळू शकले नाही गणेश मोकल. आणि सतीश आपलं वैयक्तिक खातं खोल 1 संघ पोचतो 1 बाद 8च्या घरात. चौकार खाल्ला, 2 वाईट टाकले, मात्र गोलंदाजी पहा अतिशय सुंदर. एक मोहरा तंबूत पाठवलाय. 100 रुपयाचं मानकरी ठरतोय प्रणित. जबाबदारीची गोलंदाजी करतोय. आपल्या संघाने, आपल्या कर्णधाराने टाकलेला विश्वास सार्थ ठरवतोय. हे आहे साई क्रिकेटवर असणारं प्रेम, जे संघ मालक आहेत
यांचं साई क्रिकेटवर असणारं प्रेम या गाण्यातून झलकतंय. गाणारा गातोय, मात्र यामागे जी मेहनत आहे, हे आयोजन आहे, ते आहे संघ मालकांची असणारी या क्रिकेटवर असणारं प्रेम, की त्यांनी खूप काही या साई टेनिस क्रिकेटसाठी केलंय. सर्वच जे मालक आहेत, कचर बाबा, आर्या 11, क्वालिटी बॉईज, प्रांजल धुर्वेश, रॉयल 11, अक्कादेवी, रणजित एंटरप्राइजेस आणि बॉस वॉरियर्स असे नामांकित जे संघ मालक आहेत, त्यांनी आपला अमूल्य वेळ, आपली अमूल्य पैसा ह्या स्पर्धेसाठी वापरलाय. कुठल्याही परतफेडीची अपेक्षा न करता गोलंदाज पहिला चेंडू डॉट होतोय. हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसतोय. दुसरा निर्धाव चेंडू, 8 चेंडू 8 धावा. अद्यापर्यंत क्वालिटी वाईज थोडासा अडचणीत ठरतोय. पाहूया, हॅट्रिक आहे आणि आता मात्र काय होतोय, फलंदाज होतोय बाद. डॉट चेंडूची हॅट्रिक आणि एक विकेट कमावतोय तो गोलंदाज रोहित मोकल. युवा टॅलेंट, अंडर 90 ची ताकद असणारा हा रोहित, पाहूया आपल्या संघासाठी जबरदस्त गोलंदाजी करतोय. नवीन फलंदाज स्ट्राईकला येतोय सूरज वाघमारे. फार मोठी बोली लागलेली या खेळाडूवर आणि त्या बोलीची परतफेड करण्याची संधी आहे. पाहूया सूरज, आणि हा पाठलाग करण्याचा प्रयत्न. पंच हिरामन भोसले यांचा इशारा येतोय वाईट चेंडूचा. गेल्या मोसमामध्ये हिरामन भोसले यांनी खूप मोलाचं सहकार्य या स्पर्धेमध्ये दिलं होतं आम्हाला, आणि आज त्यांना वेळ जसा मिळाला तसा आलेत. सकाळपासून बाहेर होते, मात्र जसं वेळ मिळाला तसा या साई प्रीमियरला त्यांनी आपला अमूल्य वेळ दिलाय आणि आपल्या सेवेसाठी ते इथे हजर झालेत. चांगली गोलंदाजी, मात्र थोडासा दिशा भरकटतोय, दबावात आहे. पुन्हा एकदा काय होतं, जोरदार अपील आणि फलंदाज स्वतःहून बाहेर निघतोय. याला म्हणतात खेळाडूवृत्ती. का आपल्यावर बोली लागली, याच खेळाडूवृत्तीवर बोली लागली होती हे सिद्ध होतोय. फलंदाज सूरज वाघमारे शून्यावर आउट होतोय, मात्र त्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. हीच आहे साई प्रीमियर लीगची खासियत. 5 चेंडू मेडन. माझे साथी मॅक्सवेल यूट्यूबवर फेमस असलेले एकच वाईट टाकलाय आणि धावा खर्ची केल्यात फक्त 4 चेंडू निर्धाव आणि 2 फलंदाजांना तंबू. 5 चेंडू निर्धाव आणि 2 फलंदाजांना तंबूचा रस्ता आणि मेडन ओव्हर होऊ शकते. या स्पर्धेतील पहिली मेडन ओव्हर होण्याचा मान मिळतोय का या अंडर 90च्या कर्णधार रोहित मोकलला. पाहूया, समोर आहे राकेश. फार मोठी विकेट आहे ही, आणि काय होतोय, मला वाटतंय मेडन ओव्हर गेली का, आणि पहिली मेडन ओव्हर या स्पर्धेतील. टाळ्या झाल्या पाहिजेत. हीच आहे या स्पर्धेची खासियत. अंडर 90 वर टाकलेला विश्वास आणि IPL चा दोन वर्ष ज्या बैलगाडा शर्यतीवर बंदी होती, आठवड्यापूर्वीच ती उठवली आणि बैलगाडा मालक आणि चाहते दर्शक यांच्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे. आणि त्यांच्यासाठी DJ मास्टर आमचे ठाकूर यांनी हे गाणं वाजवलंय. प्रणित ठाकूर वैयक्तिक दुसरं, सांघिक तिसरं षटक घेऊन येतोय. हॅट्रिकसाठी 500 रुपये, विकेटसाठी 100 रुपये. मिलन मोकल आमच्या आयोजक यांच्याकडून, तर संदीप मात्रे यांच्याकडून सुद्धा विकेटसाठी 100, हॅट्रिकसाठी 500. पहा, साई टेनिस क्रिकेटसाठी जे युवक आहेत त्यांच्या होप्स वाढवण्यासाठी आयोजक किती आतुर आहेत
ATM खुलं केलंय आणि प्रणित ठाकूर पहिला चेंडू आणि मला वाटतंय विकेटला चाटून गेलेला हा चेंडू असावा. समोर आहे समाधान गावंड, नामवंत खेळाडू, एकेकालचा हुकमी एक्का, ऑलराऊंडर जखडून ठेवलंय ते प्रणित ठाकूरनी. आणि हा मोठा फटका, उंची जास्त लांबी कमी. पाहूया रोहित मोकल अंडर 90च्या कर्णधाराने हा झेल घेतलाय. 100 रुपयाचा पारितोषिक जिंकलाय संदीप म्हात्रे आणि मिलन मोकल यांच्याकडून. देऊ 600 रुपयाचं कॅश प्राइज जिंकलेलं आहे. पण समोरची टीम जर पाहिली कागदावर बलाढ्य साऊथ आफ्रिकेसारखी दिसते, नाव आहे क्वालिटी वाईज, मात्र आता पूर्ण ढेपाळली. कारण तर दबावात खेळतायत. पहिला सामना गमावलाय, दुसरा सामना जिंकण्याची संधी होती, मात्र इथे मात्र डिसाल फलंदाजी आणि हा ताकदीचा फटका वाऱ्याच्या वेगाला चिरत चेंडू होते डीप स्क्वेअर लेग सीमा पार खणखणीत षटकार. राकेश ताकद धर्मेंद्र हिरो असलेला हा चित्रपट. सुंदर फटका, पुन्हा एकदा एक धाव तर मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का पाहूया. एकच धाव, 5 षटकांचा सामना आहे. विकेट ठेवणं महत्वाचं आहे. आणि आणखी एक समोर येतोय कोहिनूर, ज्याला म्हटलं जातं साई एक्सप्रेस. रोहित मोकल फार मोठं नाव, चांगली गोलंदाजी. आता मात्र फलंदाजी करावी लागेल, चांगली पार्टनरशिप, 10-12 धावांची खेळी करावी लागेल. आणि हा फाटका डोले मिटून खेळण्याचा प्रयत्न, आरव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न, फर्स्ट डॉट चेंडू, सुंदर गोलंदाजी. हा मोठा फटका, जेल होऊ शकतो का, चेक केलाय. आणि रोहित मोकल याच्या पारितांत रोहित मोकलनेच कॅच घेतलेले आहे. आणि प्रणित ठाकूर ठरतोय 800 रुपयाचा मानकरी. जबरदस्त यंग टॅलेंटची गोलंदाजी. आणि या सर्वांना बांधलंय ते सचिन मोकल, डॉक्टर सचिन मोकल कॅप्टन आहेत. सर्वांना बांधून या टीमची उभारणी केलेली आहे रणजित इंटरप्राइजेसची. आणि बॅक फुटवर ढकललंय क्वालिटी वाईज संघाला. जशी सिच्युएशन तसं गाणं वाजतंय. आणि पंच टोपी घेऊन जायचंय. गोलंदाज नवीन फलंदाज रोशन. गोलंदाज येतो सचिन, डॉक्टर सचिन. रुग्णसेवा हीच देशसेवा आणि जनसेवा ईश्वर सेवा मानून कुटुंबातील 4 डॉक्टर सध्या 5 डॉक्टर सध्या जनसेवेसाठी झटतात. अशा त्यांच्या कुटुंबाला खरंच या माध्यमातून, प्रीमियर लीगच्या माध्यमातून मानाचा मुजरा ते डॉक्टर सचिन मोकल मैदानात. पहिला चेंडू स्लो चेंडू, मात्र चेंडूला दिशा दिली. लेग ब्रेक चेंडू म्हणावा लागेल. डॉक्टर प्रीमियर लीग झाली होती नागोठण्याला, ते मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरलेले डॉक्टर सचिन मोकल आता मात्र आपल्या या गुगलीच्या जोरावर समोरच्या फलंदाजांना गुल करताना हा चेंडू पुन्हा एकदा झेल होऊ शकतो का, रोहित मोकल हॅट्रिक घेऊ शकतात का. आणि फिल्डर चेंज आहे. आविष्कार मोकल साईगावचा कोहिनूर असणारा हा फलंदाज चांगली फलंदाजी करतोय. आविष्कार मोकलने कॅच पकडली तर 100 रुपयाचं पारितोषिक आहे. दुसरी कॅच पकडली तर आता पाहूया. सचिन डॉक्टर पुन्हा एकदा हा चेंडू टाकत पाहूया काय होतंय.
चेंडू जातोय सीमा रेषा पार. कॅच घ्यायची आहे. प्रेक्षकांना विनंती आहे कॅच घ्या. षटकार असेल तर प्रेक्षकांनी कॅच घ्यायची आहे. ओम साईराम संघाचा हा प्लेअर असल्यामुळं ओम साईराम संघाचे पॅकर कॅप्टन गजानन मोकल बॉस यांच्याकडून हॅट्रिक साठी 500 रुपये आलेले आहेत. राकेश आता एकासाठी 100 आहेत, हॅट्रिक साठी 500 आहेत. पाहूया राकेश मोकल धावसंख्येला आकार देतोय. धावसंख्या वेगाने वाढतंय. 22. आणखी काही मोठ्या फटक्यांची अपेक्षा आपल्या टीम कडून. हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू खाली राहतोय आणि चेंडू डॉक्टर स्विंग करतोय. ज्याप्रमाणे पेशंटला सलाईन लावतोय, गुंग करतोय, त्याचप्रमाणे इथे फलंदाजाला चकवतोय डॉक्टर सचिन. हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसतोय. चेंडू जातोय निर्धाव आणि कमबॅक चांगले डॉक्टरचं झालंय. ज्याप्रमाणे एखादा पेशंट आजारी असतोय आणि त्याला डॉक्टर सलाईन लावून दुरुस्त करतोय, तशीच आपली गोलंदाजी त्यांनी पुन्हा एकदा दुरुस्त केली. 2 चेंडू निर्धाव टाकलेत. पाहूया हा मोठा फटका, प्रयत्न फसतोय. हॅट्रिक होते येते. डॉट चेंडूंची षटकाराची जी पोकळी होती ती भरून काढते डॉक्टर. खरंच चांगली गोलंदाजी आपल्या टीमसाठी करताना या षटकामध्ये षटकार देऊन सुद्धा धावा खर्च केल्यात फक्त आणि फक्त 6, म्हणजे 5 चेंडू निर्धाव टाकलेत. एक बळी मिळवलाय. चांगली कमबॅक. 4 षटकांचा खेळ झालाय. शेवटचा हाणामारीचा षटक. धावसंख्या झालेली आहे 22. आणि यानंतर पुढचं समालोचन करतील माझे साथी प्रमोद मोकल, साईचा बुलंद आवाज. या मैदानावर शेवटचं शतक फेकण्यासाठी गोलंदाज संदेश पाटील आणि स्ट्राईकवर फलंदाज असेल तो रवींद्र. हा रवींद्रने टटवला. चेंडू चेंडू जाते सीमारेषेजवळ. तोपर्यंत एकच धाव पूर्ण केली आणि एकेरी धावेने संघाचं धावफलक पोहोचतोय 23च्या घरात. कुठेतरी बॅकफुटवर जाताना हा क्वालिटी वाईज संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया या षटकातील 5 चेंडूंचा खेळ बाकी असणार. समोरा फलंदाज राकेश. राकेश याला 3 षटकार जर मारले तर संदेश पाटील यांनी जर हॅट्रिक लगावली तर संदीप म्हात्रे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल. पाहूया सुवर्ण संधी असेल या गोलंदाजाला. त्या दरम्यान फलंदाजाला हा चेंडू नक्कीच उजव्या इष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू. पंच यांचा स्वेरचा इशारा. अवांतर धावेने धावफलक पुढे जातो. धावफलक पोचतोय 24च्या घरात. संतगतीने चाललेला हा सामना आजच्या दिवसातील शेवटचा सामना आणि या इनिंगमधली शेवटची ओव्हर. पाहूया या दरम्यान पुढचा चेंडू. राकेशसाठी सरळ चेंडू टोटावलाय. चेंडू जोपर्यंत क्षेत्ररक्षकाच्या हातात येईल तोपर्यंत या चेंडूवर पाहूया आणि दुसऱ्या धावेसाठी फलंदाज बाद होतोय रवींद्र. नक्कीच चांगली धन्यवाद डीजे. यापुढील चेंडू चांगली गोलंदाजी करत असताना चांगलं क्षेत्ररक्षण होतोय रणजित इंटरप्राइजेसच्या संघाच्या क्षेत्ररक्षकांकडून. नवीन फलंदाज येतोय बंटी आणि स्ट्राईकवर जो आपल्या वैयक्तिक बंटी याला षटकारच 500 रुपये असतील संदीप म्हात्रे यांच्याकडून. आर्या 11 संघाचा होणार. हा चेंडू
दरम्यान चांगला चेंडू टोटावलाय, जोपर्यंत क्षेत्ररक्षकाच्या हातात चेंडू विसावतोय. धाव 1 वरती धावफलक पोहोचतोय तो 26च्या घरात. पाहूया या षटकातील शेवट 10 चेंडू आणि 15 धावा राकेशच्या पारीत आहेत. नक्कीच हा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु निर्धाव चेंडू जातोय. चांगली गोलंदाजी म्हणायला लागेल वारंवार या रणजित इंटरप्राइजेसच्या गोलंदाजांकडून. या इनिंग मधला शेवटचा चेंडू किती धावा येतात हे पाहणं गरजेचं असेल. हा चेंडू नक्कीच मारण्याचा प्रयत्न, परंतु उजव्या यष्टीच्या खूप बाहेर जाणारा चेंडू. पंच हा चेंडू स्वेर चेंडू घोषित केला आणि या अवांतर धावेने धावसंख्या पोहोचते ती 27च्या घरात. पाहूया अद्याप या षटकातील शेवटचा चेंडू असेल. बंटीसाठी हा प्रहार केलाय, परंतु किती धावा काढल्या जातात त्या चेंडूवर. शेवटचा चेंडू, जोपर्यंत या चेंडू आणि या चेंडूवर सहजरित्या 2 धावा पूर्ण केल्या आणि शतक संपले. एक पहिली इनिंग संपली. धावसंख्या धावफलकावर लागली आहे 2 धावांनी. 29 धावा झालेल्या आहेत आणि 30 धावा काढायच्या आहेत. 30 चेंडू आणि 30 धावांचं माफक आव्हान. पाहूया चांगले गोलंदाजी या रणजित इंटरप्राइजेसच्या संघाकडून पाहायला मिळाली. आता उर्वरित 30 चेंडू आणि 30 धावांची गरज. चला लवकर उतरायचं फिल्डिंगसाठी. या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे सर्व सामने 5 षटकांचे आहेत. आजचा एक सामना उद्यासाठी ठेवलेला आहे, पण षटकं कमी केलेली नाहीत. कमिटीचं म्हणणं आहे की यंग टॅलेंटच्या शोधात ही स्पर्धा आहे आणि ती यंग टॅलेंटचा शोध केव्हा लागेल, जेव्हा पूर्ण 5 षटकं मैदानावर फेकली जातील तेव्हाच. त्यामुळे सर्व संघांनी सहकार्य करायचं आहे. उद्या पहिला सामना 9 वाजता होईल. बॉस वॉरियर्स विपक्ष प्रांजल दुर्वेश 11. 8:30ला उपस्थिती असावी. 9 वाजता पहिला चेंडू पडला पाहिजे, अन्यथा पॅनल्टी असेल. हे दोन्ही संघाच्या संघ मालकांनी लक्षात ठेवावे. रणजित इंटरप्राइजेस क्वालिटी वाईजला विनंती असेल, आपलं क्षेत्ररक्षण त्वरित सजून घ्यायचं आहे. प्रेक्षकांना विनंती आहे, सामना संपल्यावर ज्या खुर्चीवर आपण बसलात त्या समजून कक्षाच्या समोर आणायचे आहेत. नक्कीच 30 चेंडू 30 धावा. प्रमोद, मला वाटतं आव्हान तेवढं मोठं नाहीये, पण जवळपासही नाहीये, कारण तर संध्याकाळच्या सत्रामध्ये गोलंदाजी होईल या मैदानावर. मोठे फटके मारणं फार धोक्याचं होऊ शकतं. पाहूया काय स्ट्रॅटेजी असेल ती रणजित इंटरप्राइजेस संघाच्या संघनायकाची. आणि नक्कीच सलामीची जोडी मैदानात रवाना झालेली आहे. संदेश पाटील आणि सचिन मोकल. पंच सामना त्वरित चालू करायचा आहे. प्रमोद, टीमवर एक नजर टाकली तर असं दिसतं की कागदावर बलाढ्य वाटणारा संघ आहे साऊथ आफ्रिका. ज्याप्रमाणे कागदावर बलाढ्य दिसते, मात्र सामन्यामध्ये महत्त्वाच्या सामन्यामध्ये ढेपालते. तो सिक्का इंग्लंडवर होता, मात्र वर्ल्ड कप त्याने जिंकून तो सिक्का पुसून टाकलाय. मात्र साऊथ आफ्रिकेसारखा हा क्वालिटी वाईज संघ वाचतोय, कागदावर मोठा वाटतोय. संकेत मोकल, साईचा वंडर बॉय, समाधान, सर्वश्रेष्ठ ऑलराऊंडर सतीश मोकल आहेत. सोबत गोलंदाज म्हणून रोहित मोकल आहे, राकेश मोकल आहे. 5 नावं तर अशी आहेत की समोरच्या गोलंदाजाला धडकी बनवणारी, मात्र प्रत्यक्ष मैदानावर त्यांची कामगिरी त्या तोला मोलाची झाली नाहीये. सर्व पॅकर्सना विनंती आहे, सामना संपल्यानंतर समोरच्या कक्षामध्ये यायचं आहे. रोहितसाठी 3 विकेटसाठी 500 रुपये, कसंही विकेट मिळवायचे आहेत. धन्यवाद. गो टू प्रमोद मोकल. पाहूया पहिलं शतक क्वालिटी वाईज संघाकडून घेऊन आलेला आहे. तो गोलंदाज रोहित मोकल आणि त्याला सामोरा जाण्यासाठी फलंदाज स्ट्राईकवर डॉक्टर सचिन मोकल. 30 चेंडू आणि 30 धावा. पाहूया वाचवतात या 30 धावांचं आव्हान कोणत्या पद्धतीने पेलवलं जातंय. पाहूया पहिला चेंडू, वेगाने टाकलेला चेंडू, त्याच वेगाने मारलेला हा चेंडू जातोय सीमा पार चौकार.
पहिल्या चेंडूवरनं असं दिसतंय की सामना लवकर न संपवता दबाव वाढवायचा आहे गोलंदाजाला, जेणेकरून 3 षटकामध्ये हा सामना संपेल कसा, गोलंदाजावर दबाव कसा वाढवता येईल, ह्या दृष्टीने पहिल्याही चेंडूपासून आक्रमण. वेगवान चेंडू फेकतोय, परंतु त्याच प्रकारे चेंडूवर प्रहार केले जाते आणि पाहूया लगातार हा येतोय दुसरा चौकार. स्ट्रॅटेजी चांगली आहे. पहिल्याच चांगल्या गोलंदाजावर आक्रमण करायचं, पॉवर प्लेचा पूर्ण लाभ उठवायचा आणि जेणेकरून सामना आपल्या बाजूने झुकवायचा आणि समोरच्या गोलंदाजांनी नांगी टाकावी असं हे आक्रमण केलंय. पाहूया हॅट्रिक होते का चौक्यांची. ऑप्शनच्या थोडासा बाहेर. पंच हिरामन भोसले यांचा इशारा, अतिरिक्त धावेचा 1, बिनबाद 9 अशी धावसंख्या. सामना लवकरात लवकर संपवण्याचा मानच असेल तर डॉक्टर सचिन मोकलचा. प्रमोदजी. नक्कीच पहिल्या 2 चेंडूवर प्रहार केलेत आणि ताबडतोब गोलंदाजाची लाईन भरकटते आणि धावसंख्या 1 ने अतिरिक्त वाढतोय. धावसंख्या पोहोचतोय ती 9च्या घरात. पुढचा चेंडू आणि हा चेंडू नक्कीच बॅटची एज घेतोय. चेंडू सीमा रेषेत लगत जातोय, तोपर्यंत चेंडूवर 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्यात आणि या 2 धावांनी संघ पोहोचतोय 11च्या घरात. सामना लवकर संपला, जिंकला तर मात्र रन रेट सुधारू शकतं रणजित इंटरप्राइजेस आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी कूलर आहे, याच्यावर सुद्धा फलंदाजांच्या नजरा आहेत. प्रमोद मोकल. नक्कीच चांगली फलंदाजी आता पाहायला मिळतोय. जर क्वालिटी वाईज हा संघ संत गतीने खेळत होता, परंतु आक्रमण प्रति चेंडू आक्रमण चाललंय रणजित इंटरप्राइजेस संघाचं. हा चेंडू नक्कीच भरकटलाय आणि त्याचाच फायदा हा अवांतर चेंडू आणि या चेंडूवर पाहूया आणखी आणि अवांतर या 3 धावा धावफलकावर लागतात. धावसरक पोहोचतोय तो. मला वाटते प्रमोदजी सामना सोडला असं चित्र दिसतंय. त्यांच्या फिल्डर मधून खांदे पडलेत, मात्र मी म्हणेल की शेवटच्या धाव जितपत धाव फलकावर येत नाही तिथपर्यंत क्वालिटी बॉईजने सामना सोडू नये, कारण तर रन रेट हा फार महत्वाचा असेल पुढच्या सामन्यासाठी त्यांना. नक्कीच जर इथे आपण लवकरात लवकर जिंकला तर नक्कीच आपला रन रेटने आपल्या पुढे जाऊ शकता. पहिला चेंडू आणि हा चेंडू नक्कीच उजव्या एष्टीच्या बाहेर. अवांतर चेंडूने 1 धाव फलकावर लागते. धावसंख्या पोहोचते ती. प्रमोदजी मी आठवण करून देऊ शकतो की ह्याच गोलंदाज गेल्या वर्षी संकेतच्या टीममध्ये होता. ह्यावेळी सुद्धा ऑप्शनमध्ये त्याच्यासाठी अत्युत्तम बोली लागलेली आहे. रोहित मोगलसाठी संकेतला वाटत होतं की हा गोलंदाज आपल्याच तंबूमध्ये असावा आणि त्याच्यासाठी त्यांनी फार मोठी किंमत मोजली होती, मात्र ह्या किमतीला रोहित मोकल खरा उतरत नाहीये. आणखी एक अवांतर चेंडू. नक्कीच गेल्या वर्षी हा खेळाडू याच संघात होता, परंतु या संघात असून आता आपल्याला पूर्ण सपोर्ट नाही करत, आपल्या संघाला कुठेतरी बॅकफुटवर घेऊन जातोय. पुढचा चेंडू रोहित याचा. हा चेंडू दरम्यान हा चेंडू नक्कीच चांगला चेंडू. एक चेंडू फेकण्याची गरज होती, परंतु कुठेतरी आता या चेंडू निर्धाव फेकतो आणि धावसंख्या स्थिरावलेली 16च्या घरात. 4 चेंडू आणि 16 धावा खर्च केल्यात. आणि हा चेंडू नक्कीच चांगला चेंडू. पाहूया या चेंडूवर काय होतोय. आणि हा चेंडूवर 1 धाव अतिरिक्त येतोय आणि धावसंख्या धावफलकावर लागते ती 17. अद्याप 13 धावांची गरज असेल. आणि प्रमोद, पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच संदेश पाटील आलाय मैदानात आणि हवेचा झोक पाहिला तर लेफ्टी फलंदाजासाठी अनुकूल आहे. फार मोठा फटका संदेश मारू शकतोय आणि चांगली गोलंदाजी पण केलेली आहे. चढावर आहे त्यांच्यामध्ये. सामना कसा जिंकता येईल याकडे लक्ष आहे. आताची जी धाव होती ती चोरटी धाव आहे. क्रिकेटमध्ये एका धावेला फार महत्त्व आहे आणि ती धाव घेतली याच्यावरून समजते की सामना जिंकणं हे त्यांच्यासाठी किती महत्त्वाचं आहे. नक्कीच एका धावाने स्कोरबोर्ड होतोय, त्याचा पुरेपूर वापर केला जातोय. नक्कीच चांगले फलंदाजी. हा चेंडू सीमारेषेजवळ पकडला जातोय, जोपर्यंत या चेंडूवर 1 धाव येतोय. धावसंख्या पुढे पोहोचतोय. धावसंख्या पोहोचतोय ती 18च्या घरात.
2 शतक संपलं, धावसंख्या पोचली 18च्या घरात. 30 धावांचं माफक आव्हान फेलवायचं होतं, परंतु कुठेतरी पाहूया तिसरं शतक फेकण्यासाठी कोण येते गोलंदाज. गोलंदाजी मार्फत गोलंदाज गोलंदाज संदीप मोगल. सतीश मोगल आणि सामोरा फलंदाज असेल डावखरा फलंदाज. 24 चेंडू आणि गरज असेल 12 धावांची. पाहूया किती लवकर सामना संपवला जातो की हा शेवटच्या षटकापर्यंत सामना जातो हे पाहणं गरजेचं असेल. सतीश मोकल यांचा हा चेंडू नक्कीच मधल्या एसटी वरून जातोय. चेंडू जातोय निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिरावलेली 18च्या घरात. कुठेतरी धावा रोखल्या जातात. पाहूया गोलंदाजी करणारा संघ क्वालिटी वाईज. सतीश मोगलचा हा चेंडू सरळ हवेत. तिथे क्षेत्ररक्षक समाधान गावण कोणतीही चूक न करत हा फलंदाजाला बाद करतोय. तंबूचा विसावाला पाठवला जातोय. धावसंख्या स्थिरावलेली चांगलं कमबॅक केलंय. सामना सहजासहजी सोडणार नाहीयेत ह्याचे संकेत आहेत. मात्र आता मला वाटतं थोडासा उशीर झाला आहे. 24 चेंडूमध्ये 12 धावांची गरज असताना आता 20 चेंडूमध्ये 12 धावांची गरज आहे. आणि रुपेश मोकल ट्रम्प कार्ड ज्यांनी पहिल्याच सामन्यामध्ये पहिल्याच चेंडूवर नवीन चेंडूवर षटकार मारला होता आणि चांगला ट्रम्प कार्ड साबित झाला होता तो आपल्या रणजित इंटरप्राइजेस संघासाठी. तोच रुपेश मैदानात येतोय. पाहूया डॉक्टर सचिन आहे सामोरा. सतीश 2 चेंडू निर्धाव 1 बली. 20 चेंडू 12 धावांची गरज. सचिन मोकल कसा खेळतोय आपल्या संघासाठी. सतीश पुढचा चेंडू आणि हा चेंडू जबरदस्त ताकद. 1 बाउन्स चेंडू जातोय सीमा पार. खणखणीत चौकार आणि सचिन मोकलच्या बॅटरीतून निघालेला हा तिसरा चौकार. नक्कीच या चौकाराने या फलंदाजांचे आत्मबल वाढते. लवकरात लवकर सामना संपवण्याचा प्रयत्न. हा चेंडू पाहूया दरम्यान विकेट किपरला मिस करून जातोय. लगभग या चेंडूवर स्वेअर चेंडू आव्हान तर 1 धाव म्हणजे 2 धाव गेलाय. धावसंख्या पोहोचतोय ती 24च्या घरात. उर्वरित 6 धावांची गरज असेल. सामना जिंकण्यासाठी 6 धावांची गरज असेल. आणि उद्या नक्कीच हा चेंडू पाहूया. प्रहार केला चेंडू रुपेश याच्या बॅट मधून निघालेला हा दणदणीत षटकार. खुर्च्या घेऊन येतात प्रेक्षक. आणि मी मगाशीच म्हटलं होतं हा ट्रम्प कार्ड आहे. पहिल्या चेंडूवर नवीन षटकार मारणारा रुपेश आपली ह्या सामन्यामध्ये सुद्धा षटकाराने सुरुवात आणि विनिंग षटकार मारतोय. सर्व प्रेक्षकांचं सर्व ऑनरचं सर्व खेळाडूंचं साई प्रीमियर लीग मध्ये मी मनापासून धन्यवाद करतोय. आणि आज पंच काय बोलतात रणजित इंटरप्राइजेस खुर्च्या आणायच्या आहेत. सर्व खेळ प्रेक्षक बसले होते खुर्च्यांवर. आणि खुर्च्या आणा. पंच काय बोलतात मिळेल ना. आणि उद्या इथे लवकरात लवकर यायचं आहे. आणि ह्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच